नाही, याच्यामध्ये कारखान्याच्या ऊसाचं बिल गेल्या अनेक दिवसापासून मिळालेलं नाही, म्हणून शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांचा राग वाजवी आहे की एवढे दिवस आपण ऊस घातला आणि त्याची पेमेंट मिळत नाही, अनंत अडचणी शेतकऱ्यासमोर आहेत. त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ती माहिती माझ्यापर्यंत पण आली. माननीय कलेक्टर महोदयाला सूचना दिलेल्या आहेत, वस्तूची परिस्थिती आम्ही माहिती घेतलेली आहे आणि तो गोकुळ कारखाना आहे त्याचे जे कारखान्याचे संचालक आहेत तर चेअरमन आहेत त्यांच्याशी आज आम्ही दिवसभर चर्चा कलेक्टर महोदयांनी याच्या अगोदर केली होती आणि आताही केलेली आहे. तर शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आजच्या आज करा आणि आजच पैसे द्या. तो कारखाना खाजगी आहे, तो काय सरकारी कारखाना नाही. परंतु लवकरात लवकर त्या शेतकरी बांधवांचे पैसे कसे देता येतील या संदर्भात आम्ही प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत त्या अनुषंगानं कारखानदाराशी आम्ही चर्चा करू आणि शेतकऱ्यांना काही का होईना पण पेमेंट लवकरात लवकर देण्यासंदर्भात प्रयत्न करू. असं खाजगी कारखाना आहे, विशेष पॅकेजचं प्रोव्हिजन नाही आहे. या परिस्थितीत तर ते आपण त्याच्यावर विचार करणं उचित नाही. परंतु भविष्यामध्ये जर कुठलाच मार्ग निघाला नाही तर त्याच्यावर आपण नक्की विचार करू. परंतु आज आपण पाहतो की खाजगी साखर कारखाना आहे, खाजगी साखर कारखान्याला जर असं शासकीय पॅकेज दिलं तर तितकं असं शक्य आता होईल असं परिस्थिती नाही. परंतु शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे यासाठी खाजगी कारखानदारावर आपण प्रेशर करू, खाजगी कारखानदारावर कारवाई करू, वेळ पडली तर जे कायदेशीर कारवाई करायला लागेल ती करू, पण शेतकऱ्याचं पेमेंट केलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू.